नमस्कार, आप देख रहे हैं आपका अपना डिजिटल मीडिया मन की आवाज जहीर खान के साथ। प्राध्यापक वर्षाताई गायकवाड या आपल्या समोर आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत आणि आपल्या भेटीसाठी आलेले आहे। यांची निशाणी हाताचा पंजा, काँग्रेसची निशाणी हाताचा पंजा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निशाणी हाताचा पंजा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निशाणी हाताचा पंजा, आम आदमी पार्टीची निशाणी हाताची पंजा, आपल्या सर्वांची निशाणी हाताचा पंजा। प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्याला जर खरोखरच संविधान वाचवायचं असेल तर आपल्याला एकच पर्याय आहे, ते म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक वर्षाताई गायकवाड यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचे आहे। यांची निशाणी आहे हाताचा पंजा, विसरू नका हाताचा पंजा, लक्षात ठेवा हाताचा पंजा। प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्या समोर आपला आशीर्वाद घेण्यासाठी, आपल्या भेटीसाठी महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी पार्टी, तसेच शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष असा मिळून तयार झालेला महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार प्राध्यापक वर्षाताई गायकवाड या आपल्या आशीर्वाद घेण्यासाठी व आपल्या भेटीसाठी आपल्या समोर आलेले आहेत। यांची निशाणी आहे हाताचा पंजा, विसरू नका हाताचा पंजा, लक्षात ठेवा हाताचा पंजा। प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्याला जर खरोखरच आपला संविधान वाचवायचं असेल तर आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे, ते म्हणजे 20 मे। 20 मेला आपण मतदान करताना आपण सर्व लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला भारताचं संविधान वाचवायचं। त्याकरता आपल्या लोकप्रिय उमेदवार प्राध्यापक वर्षाताई गायकवाड यांची निशाणी आहे हाताचा पंजा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निशाणी आहे हाताचा पंजा, आपल्या सर्वांची निशाणी आहे हाताचा पंजा, ते विसरू नका हाताचा पंजा। प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, आपला आशीर्वाद घेण्यासाठी व आपल्या भेटीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक वर्षा क्या कहना चाहेंगी उत्साह के बारे में, पब्लिक के उत्साह के बारे में? बहुत धन्यवाद व्यक्त करना चाहूँगी, जिस तरह पब्लिक का सपोर्ट मिल रहा है और जिस तरह लोगों का प्यार मिल रहा है, बहुत धन्यवाद व्यक्त करना चाहती हूँ। और ये लड़ाई अभी लोगों ने अपने हाथ में ली है, संविधान बचाने की, इस देश को सुरक्षित करने की और इस लोकशाही को बचाने की। तो मुझे पूरा यकीन है कि इस बार मैं बिल्कुल जीतूँगी। आपलं एअरपोर्ट गेलं असेल, आपल्या ट्रेन गेल्या असतील, आपल्या फायनान्शियल सेंटर गेले असेल, आपलं ज्वेलरी मार्केट गेलं असेल, आपली फिल्म इंडस्ट्री गेली असेल आणि आता आपल्या हळूहळू सगळे उद्योगसुद्धा बाहेर घेण्याचं काम केंद्राच्या सरकारने केलं। दुर्दैवाने या 10 वर्षात 40 वर्षामध्ये जेवढी झाली नाही तेवढी महागाई झाली। GST सुद्धा जर तुम्ही बघितला तर ज्या तऱ्हेने लावण्यात आलाय त्याचं सगळ्यात मोठं नुकसान हे व्यापाऱ्यांना करावं लागतं। मला या ठिकाणी सांगायला पाहिजे, 2014 पर्यंत जो अनएम्प्लॉयमेंटचा रेट 5% होता, तो 2024 पर्यंत नरेंद्र मोदी साहेबांच्या काळामध्ये 8%वर आणण्यात आला। जी महागाई पूर्वी 400 रुपयाचा गॅस होता, ती जवळपास 1000 ते 1100 रुपयेपर्यंत गॅस सिलेंडर करण्याचा निर्णय आला। सांगायचं तात्पर्य असं की महिलांच्या बाबतीत सुद्धा मला अभिमान आहे की माझ्या बाजूला दोन्ही महिला आहेत। त्या ठिकाणी आपण बघितलं असेल, मणिपूर असेल, राष्ट्रीय पदक काढणाऱ्या महिला असतील, रेबन असेल किंवा आपण बघितलं असेल ब्रिजभूषण सिंग असेल, त्यांना कुठलीही कारवाई न करता दुसऱ्या पक्षाच्या विरोधी पक्षामध्ये असलेल्या लोकांवरती ED CBIचा वापर करायचा, त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं, त्यांना तिकीटही द्यायचं आणि सध्याच्या काळात त्यांच्या प्रोत्साहन फोटोही द्यायचे, ही नवीन परंपरा सुरू करण्यात आली। आणि म्हणून हे युद्ध खूप मोठं आहे। या युद्धामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला स्वाभिमान महत्त्वाचा आहे आणि आपला देश आणि आपलं राष्ट्र महत्त्वाचं आहे। यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। मला माहिती आहे की महाराष्ट्राची राजकारणाची वेगळी परंपरा आहे। महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आपण प्रत्येकजण विविध पक्षाचे असतो, पण एक संघ मनाने काम करतो। मी आज रिपब्लिकन पार्टीच्या सन्माननीय राजेंद्र गवई काकांचं नाव राजेंद्र गवई साहेब आणि आमच्या आनंद साहेबांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी या लढाईमध्ये संविधान वाचलं पाहिजे आणि बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून वर्षा गायकवाडला सपोर्ट केला पाहिजे। ही जी भूमिका मांडली त्याबद्दल मनापासून मी त्यांचे धन्यवाद करते। आपल्याला माहिती आहे या लढाईमध्ये सुरुवातच संविधान घेऊन पार पडण्यासाठी आणि संविधान रक्षक म्हणून गेलेल्या काळात मी काम करणार आहे। त्या सगळ्या लढाईमध्ये तुम्ही माझ्याबरोबर आहात याबद्दल मला मोठ्या प्रमाणामध्ये आनंद आहे।
ही लढाई अशीच चालू ठेवायची. 20 तारखेला मला सगळ्यांना विनंती करायची की जास्तीत जास्त मतदान बाहेर आणण्याचं काम आपल्या सगळ्या माध्यमातून व्हावं आणि इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीची मुंबईचे स्थायी उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण सगळे एकत्र प्रयत्न करूया. हे आम्ही या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करते आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानून धन्यवाद बोलते. धन्यवाद.